गेल्या 2-3 दिवसांपासून पडत असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील भिवाडे बुद्रुक गावात 4 ते 5 घरांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंती आणि जमिनीसह घरापासून डोंगरापर्यंतच्या जमिनीलाही तडे गेले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती कमलताई शळकंदे यांनी आपटाळे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह घटनास्थळाला भेट दिली. बाधित घरांमधील लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सभापतींनी तातडीने पंचनामा करून मदत करण्याची मागणी महसूल प्रशासनाकडे केली आहे. यावेळी बेलसर गावच्या सरपंच नीता ताजने, भिवाडे गावचे पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. AB9 वार्तासाठी अशोक बोचरे, भिवाडे बुद्रुक. नाही मग आता इथं तुम्हाला शाळेमध्ये ठेवले, इथं चांगली सोय आहे. आता सध्या पाऊस कमी होऊ द्या, तोपर्यंत तुम्ही आता इथं राहा. तिकडं काही अचानक काही घटना घडू शकल. पडला सगळ्यात की रागीला पार धरणापासून तो वर आले पार वर गेली कड्याला. तुमचं काय नाव? मोना बायडावला विरनक. बर. आणि मुलग्याचा नाव दरमाठवडा विरनक. सांगितलं का? त्या घराला द्यात गेले म्हणून आम्ही शाळेत राहा गेलो. बर, चला आम्ही जातो आता पाहायला तिकडे. हा तुमचं आहे ना इकडे बाबा, तुमच्या वरपर्यंत घरापर्यंत पाऊस येतो पर्यंत तिथं काय. आणि आपले सरपंच आणि पोलीस पाटील सांगतात ते ऐका. थोडस इकडेच थांबा. कसं आहे अडचण आहे नाही का. आणि गावामध्ये राहिल्यामुळे तसं तुम्ही पाठीमागे राहणार. अचानक काही घटना घडली तर लक्षात येणार नाही. आता कोण नाही ना तिकडे, सगळ्यांना काढलं का तिकडे? हो काढलं तिकडं नाही, तिकडं आपण जाऊन तिकडे पाहुणे. कारण काय आहे, पावसाचा जोर वाढला तर परत जास्त नुकसान होऊ शकतं. जमीन पूर्ण मॅडम खत चालली खाली, जसं आहे ना त्याचं पाण्याचं जमीन खत खाली खसते आपोआप असे दूध पातळ. एवढे तिघच कुटुंबांना फक्त हे होतं ना? बाकी त्यांचं घर आहे पण तिथं हे नाही, माणसं नाही कोण. त्या डोंगराला काय नाव आहे? आग्या आग्याकडा आग्या डोंगर आहे काय? कुठपर्यंत आता जायचं? इथंच जायचंय का? हेच घर आहे का? सगळं अंधारच आहे, लाईट नाही का इथं? मावशी काही ते मुलगा त्यांचा ते दोघं जण तिथं हे वाडीला जाते. कधी जाणार आहे मावशी तुम्ही? जर काय झालं तर काय करणार? मदत रात्रीच्या काय झालं? कुठे आहे भिंतीची बे? त्यांना मी सकाळी सांगितले ते. हा हा, ही बेग गेली का? हो, ही वेग गेली. अरे बापरे. का इथं सरळ अशी आली हो का. हे भिवाडेमध्ये आहे. भिंतीला म्हणजे घराच्या भिंतीलाच भेगात नाही तर पर खाली जमिनीला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत. आणि अतिशय धोकादायक असं हे घर झालेलं आहे अति पावसामुळं. आणि त्याची पाहणी करण्याकरता मंडलाधिकारी असतील किंवा महसूलचे ग्राम महसूल अधिकारी असतील आणि तालुक्याच्या सभापती असतील हे या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणात ही तर बेग अतिशय मोठीच आहे, खूप खूप मोठी बेग आहे. अजिबात थांबू नका बरं का आजी. हा, पोलीस पाटील तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात यांना इथून हलवायचं बघा. हा, आम्हाला दादा त्यांना 4 वेळा सांगितले. नाही कसं आहे, आता शेवटी पर्यंत त्यांना आपण उचलून तर येऊ शकत नाही ना. इकडे पण आहे. दादा कोण आहे इथला?
कोणत्या कोणत्या आजी इथं राहतात? तुम्ही तुमची काळजी घ्या. हे कुठे बघा. आजी? जीवाची काळजी घ्या, जर कुठं पडून नाही जाते. बरं का, तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. तुम्हाला ग्रामपंचायत शाळेमध्ये व्यवस्था केली, तिथं तुम्ही जाऊन राहा. पाऊस कमी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरापर्यंत याल परत. पण सध्या स्वतःची काळजी घ्या. काही रात्री रित्रीच्या अचानक काही घटना घडल्या तर याच्यामध्ये इकडे येण्यासाठी कोण नाही एवढं लांब. मदत लवकर पोहोचू शकणार नाही, कारण इकडे खूप पाऊस चालू आहे आणि रस्ता पण नाहीये. हो. तर तुम्ही आजच दिवसाच तिकडे जिथं तुम्हाला शिफ्ट व्हायचे तिथं जावा. तुम्हाला जी काही अडचण येईल किंवा तुमचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच सरपंच आहेत सगळे, तुम्ही त्या तात्कालीन त्यांच्यापर्यंत कळवा. त्यांचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचलाच जाईल. पण आम्ही पण आता जशी आज तुम्हाला भेट द्यायला आलोय, असं पाऊस अनेक वाढत गेला, पाऊस जास्त वाढला तर त्या प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. त्यामुळे थोडस तुम्ही काळजी घ्या. स्वतःचा जीव वाचला की सगळं वाचेल. त्यामुळे थोडं काळजी घ्या तुम्ही. आणि तुमच्या काही ज्या समस्या असतील, समजा आता तुमचं घराचं नुकसान झालंय किंवा जे काही असेल, शासनाच्या मार्फत तुम्हाला जी काही मदत करता येईल किंवा जी मदत तुम्हाला करणार आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच मागणी करणार आहे तुमच्या मदतीसाठी. आज सर्कल मॅडम या ठिकाणी आहेतच आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही मदत होणार आहे ती आपण त्यांच्या मार्फत त्या पोहोचवणारच आहे शासनापर्यंत नुकसानीच्या. नाही बरोबर आहे. दादा थांबू नका. काय तुम्ही दादा नाव काय आहे तुमचं? अंकुश काळू पारधी. अंकुश काळू पारधी. काळू पारदी. आणि हे केव्हा झालं हे? हे पहाटे काहीतरी 4 ते 4:15च्या दरम्यान एक मोठा आवाज झाला. हा. आणि त्यानंतर हा प्रकार घडला. आवाज कुठं झाला? आवाज म्हणजे पाठीमागे झालेला आहे कुठे. ऍक्च्युली म्हणजे पुढे नेमकं सांगता येणार नाही, लाईट नव्हती. हो. त्याच्यामुळे फक्त आवाज ऐकायला आलाय पाठीमागे. अच्छा, आवाज झाला आणि त्याच्यानंतर इथे भिंतीला तडे गेले घराच्या. बर. हा, पाठीमागं पण गेलंय ना पूर्ण. हे ना पार्वती कडे बनवून नाही पण तुम्ही मला दादा कडेपर्यंत आवाज झाला ना हा. तर पहिला इकडे वेगळ्या पडल्या, इकडे वेगळ्या पडत नंतर मग डायरेक्ट वरती पडत गेल्या. मग वरती पण असे पूर्ण मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. सकाळी वरती म्हणजे त्या डोंगराच्या तिथपर्यंत भेट गेलेली. पूर्ण डोंगर. म्हणजे तुम्ही जाऊन आले का तिकडे वरती? सगळे पाणी गेले आम्ही. बरं. ते इतकं भयानक आहे ना, कधी तर पाणी जर मुरलं तर डायरेक्ट धरणामध्ये जाऊ शकते. नाही, पण हे कशामुळे झालं तुमचा काय अंदाज आहे? आवाज झाला, एक स्फोट झाला मोठा. आपण आवाज कसला झाला काय? ते थोडक्यात विजेचा प्रकार घडल्यासारखे वाटतं. बरं. वीज जशी पडली ना, हा. त्या टाईप जशी तिथं तिथं ती पडली जमिनीवर, तिथं त्या ठिकाणी त्या चिरा गेल्यात. असं झालंय ते. म्हणजे जिथं हा. आता ते पाठीमागं कुठं आवाज आला तिथे जाऊन आले का तुम्ही? आलो ना जाऊन. बरं. तिथे काय तिथे भेगा गेलेल्या आहेत का? तिथं पूर्ण अशी एकदम जबरदस्त अशी मोठी बॅग गेलेली. बरं. म्हणजे विजेच झालं असा तुमचा अंदाज आहे. पाठीमागं कुठे म्हटलंय? हा, पण मग किती लांब आहे तिकडे? बरं बरं. काय म्हणता? अशा पद्धतीने भिवाडे बुद्रुक आहे, जुन्नर तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाचं, म्हणजे ह्या शेवटी भिवाडे बुद्रुक म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये कुठे बेग ही कसं इकडनं या. बरं, आपण पाहू शकतो की कसला तरी आवाज झाला पहाटेच्या दरम्यान, असं इथले स्थानिक रहिवासी ग्रामस्थ सांगतायत. बैल होती सकाळी हा. 6 वाजता, म्हणजे मामांना मी आवाज दिला, नंतर बैल काढली. ते बघा. बरोबर आहे. इथे हे जनावरांचं त्यांचं गोठ आहे आणि त्याच्यात सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात हे भेगा गेलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भेगात ह्या म्हणजे पाठीमागं पर्यंत गेल्यात. आणि ह्या नुसत्या इथं घरालाच नाही तर इकडे पाठीमागं घराच्या मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरापर्यंत त्या भेगा गेल्यात. अशा पद्धतीनं इथले स्थानिक जे ग्रामस्थ आहेत किंवा इथले रहिवासी आहेत ते या ठिकाणी सांगतायत. आता ही पण भेग पहा, अतिशय मोठ्या प्रमाणात भेग आहे. पलीकडे त्या झाडाच्या तिथं पण दिसते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे इथे इकडे पण आहे का? हाताळत गेलेला. अरे बापरे.
हो पाठीमागे गेली आता त्या पाठीमागं, हो हो त्या साईडने येऊन आपण बोलू. घरामध्ये पण बारीक बारीक शिरत घरातले पाहिले ना आता घरामध्ये आहे इथे गेले ते. हे वेगळं घर आहे का हा, हे हा. हे यांचे अच्छा म्हणजे असे किती घरांमध्ये असं झालेलं हे 3 घरांमध्ये झाले. अच्छा वरती पण आहेत 4 घरांमध्ये झाले 3 घर जास्त प्रमाणात झालेली आहेत. बर 3 घर आहेत ना हा 3 नाही 4 प्रमाणात झालेली आहेत. हा, हा, ते तिकडचं. पाठीमागे पाठीमागचे एक म्हणजे टोटल आजींचं. एकूण 4 घरांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बॅगा गेलेल्या आहेत आणि हा हे घेतलं हे आणि हा ही सुद्धा बॅग आहे ही या घराला प्लास्टर नाही आहे परंतु तडा गेलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात हादरा बसलेला आहे असं पहाटेच्या दरम्यान इथे कसला तरी आवाज झाला मग वीज पडली की अजून कुठं दरड कोसळली हे काही ग्रामस्थांना समजलं नाही इथल्या स्थानिक रहिवाशांना समजलं नाही परंतु त्या आवाजाने या ठिकाणी ह्या 3-4 ठिकाणच्या घरांना तडे गेलेले आहेत आणि म्हणून इथं हा जो डोंगर आहे आपण पलीकडे पाहतोय ह्या डोंगराच्या पायथ्यालाच हे गाव आहे आणि अतिशय अतिमुसळधार पावसामुळं हा प्रकार झालेला आहे. आजी याच्या अगोदर असा प्रकार झाला होता का इथे तुम्ही हे घर केव्हापासून बांधले तुम्ही किती वर्ष झाले 10 वर्ष झाले याच्या आधी कुठं राहत होता तुम्ही गावामध्ये राहत होते पण याच्या आधी असा काही प्रकार इकडे झालेला झालाच नाही बरं म्हणजे हा पहिल्यांदाच होते आणि आता 2-3 वर्षापूर्वी काय म्हटले ते असे बेग पडली होती चिर तिकडे खाली बर बर धरणाच्या पलीकडच्या बाजूला झाली होती ती अच्छा तिथे पण हा पडल्यात ना तिथे पण बरं 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 हा हा इथनं रस्ता आहे का यायला चप्पलच कुठं कोणत्या घरात काढली काय माहिती म्हणजे आजी आता सांगत होत्या की पहिल्यांदा असा प्रकार इथं झालाय आजींचं घर होऊन एक 10-12 वर्ष झाले असतील 10-12 वर्षे झाले असतील ते घर बांधून परंतु आता पहिल्यांदा असा प्रकार झाला असं त्या आजी आता म्हणत होत्या आणि हे सुद्धा दुसरं असं घर आहे इथं घरामध्ये का आतमध्ये अरे बापरे बाहेर आहे राहू द्या मावशी तुमचं आहे का घर हे कुणाचं आहे त्या बाजूने मोठं दिसतंय. ती जी शाळेत आजीला स्थलांतरित केले ती आहे हा आतमध्ये पण आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झाले अंधार आहे ह्या पद्धतीने असं पूर्ण घरांमध्ये हे तडे गेलेले आहेत बॅगा पडल्यात घरांच्या याला हे पहा असं मोठं बॅगा पडलेले आहेत लाईट आहे का आता इथे लाईट बंद केलेली आहे ना हो तुम्हाला ते शिफ्ट व्हायला सांगितलेले तिकडं शाळेमध्ये गेलेत का राहायला तुम्ही नाही गेले अजून गेलेलेत ना हा गेलेत ना हा तुम्ही कुठं राहिलात आजी पुढे आहेत का तुमच्या घराला झालंय का थोडी थोडी वजाडता दिसतंय असं हा हा ते तुम्ही गेलेत का खाली राहायला नाही तुम्ही नाही गेले अजून हे 3 घरं जास्त येतात अच्छा हे जास्त आहेत इथं हे 3 घरं बर हो ह्या पाठीमागे जो वरती कडा दिसतोय तो ना पर्यंत गेले सकाळी 10 वाजेपर्यंत लय होते हा ना पाणी डायरेक्ट येत होता नुसता म्हणजे पाणी कुठून येत होतं डोंगरातून वरून अच्छा हा 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 बर पाऊस चालू होता ना पाऊस चालू होता हो हो त्याच्या घराला पुढं मोठे बॅगा पडले. हा हा इकडे पण एक घर आहे म्हणजे जवळपास 3-4 घरं इथं आहेत आणि हे पाझर तलाव आहे खाली डॅम आहे भिवाड्याचं धरण आहे वाटतं हे आणि या धरणाच्याच वरच्या बाजूला ही घरं आहेत आणि ह्या घरांच्या
म्हणजे खालच्या बाजूला धरण आणि वरच्या बाजूला डोंगर आहे एकदम मध्यंतरी ही घरे सगळी आणि ह्या घरांमध्ये अशा पद्धतीने बॅगा गेलेल्या आहेत. आजी कुठं? अरे बापरे, तुमचे भरपूर प्रमाणात बॅगा गेल्यात ह्या. आम्ही सकाळी सामान पुढे नेलं तिकडं दुसरं. हो ना? म्हणलं पटकन खाली बिले जायचो ना. हो हो हो. माझा मुलगा वारलेला आजच 2 महिने झालं. बरं. पटपटा नेलं सामान तिकडे सगळं नेलं. बरं. भांडी बिंडी सगळं टाकलंय फक्त खायपुरतं नेलंय पण आतमध्ये इकडनं सुद्धा हे झाले. ते बाजूकडून पण म्हणजे भिंतीला पण चिरा गेलेल्या आहेत आणि खाली जमिनीला पण चिरा गेलेल्या आहेत. हा अशा पद्धतीने. पण मी संपूर्ण इकडे गेले. कुठली? ही हा, ती पाहिली ना आता. ती पाहिली आता, ही पण पाहिली. अतिशय मोठ्या प्रमाणात. ते नेलं पटकन पुढं. हो हो. पुढं पण गेली पुढं म्हणलं मरू दे. तर तुम्ही आता शाळेत राहायला गेले ना? मग तुमचं दुसरं म्हणजे तुमच्या शेजारच्या घरामध्ये तुम्ही गेले. बर, चालेल. काळजी घ्या आजी पण. हा हा हा. आवाज झाल्यानंतरच एवढा जास्त झाले. आवाज नुसता पण तो कसला झाला तो समजत नाही ना. विजन एवढं कारण हा 5 वाजता ना असं हल्ल्यागत वाटत होतं. 5 वाजता थोडा झटका बसला म्हणजे. सगळी लोक जागे जाईल. चालेल. आता यांनी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत आजी, तसं तुम्ही हे करा. नंतर मग तुमच्या घरांचं काय असेल, कुठं पुनर्वसन करायचं किंवा काय ते शासकीय अधिकारी तुम्हाला सांगतील. हा, घरकुल वगैरे मग तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत गावामध्ये घर आहे ते बांधू शकतो आम्ही ना. हा, आता ह्या जागेत परत बांधली का परत हे होईल. लोक आता तिकडे स्थलांतरित केलेले आहेत का? आता ते एक कुटुंब फक्त राहिले. हा, तुम्ही पण आता हे इथं मंडल अधिकारी मॅडम पण आल्यात, सभापती ताई पण आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा विनंती आहे. तुमच्या गावचे पोलीस पाटील असतील, बाकीचे काही यंत्रणा सरपंच वगैरे असतील, त्यांनी सुद्धा तुम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत. कारण पाऊस जास्त आहे ना आता सध्या पाऊस थांबलाय, परंतु परत आला तर अजून कसला आवाज झाला तर तुम्हाला परत त्याची दक्षता तर घ्यावी लागेल की नाही. त्यामुळे यांच्या सूचनांचं तुम्ही पालन करा. ते पाठीमागचं एक घर आहे नाही का तिकडे? हो. चला सगळ्यांनी तिकडे शिफ्ट होऊन जावा, कोणी थांबू नका इथं. काय कारण इकडे रस्ता पण नाही येण्यासाठी तुम्हाला जर मदत करायची वेळ आली तर लोकांना इकडे येता पण हो ना. येणार आता नाही. पावसात त्या त्याच्यामुळे तुम्ही काय करा, सगळेजण कोणी इथं थांबू नका. बाकीचे शिफ्ट झाले तुम्ही दोघं पण होऊन जावा. कारण काय पावसाचा काही भरोसा नाही, कधी पाऊस येऊ शकतो.